श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. युधिष्ठिराच्या या अशा बोलण्याने भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणाले, हे धर्मराजा, आपला निर्णय हा अतिशय चांगला आहे. हा यज्ञ केल्यामुळे लोकांमध्ये आपल्या मंगलमय कीर्तीचा विस्तार होईल. आपला पराक्रम साऱ्या जनतेपुढे येईल. आपण साऱ्या राजांना जिंकून या पृथ्वीचे सम्राट व्हाल. हे राजन, आपला हा महायज्ञ ऋषी, पितर, देवता, मी स्वतः आणि इतर सर्व प्राण्यांना प्रियकर असेल. त्या सर्वांचं हित करणारा, कल्याण करणारा असा हा यज्ञ असेल. संपूर्ण पृथ्वी जिंकून चक्रवर्ती राजा बनून या साऱ्या पृथ्वीचा कारभार आपण पाहाल. या यज्ञासाठी लागणारी सामग्री एकत्रित करून हा महायज्ञ पार पडो. तुझे हे 4 भाऊ स्वर्गाधिक देवतांपासून जन्मलेले आहेत आणि संयमी असणाऱ्या तू मला जिंकून घेतलेले आहेस. जगामध्ये देव सुद्धा माझ्या भक्तांचा कधीच पराभव करू शकत नाहीत. मग राजे लोकांची काय कथा. अशा प्रकारे भगवंताचे आशीर्वाद आणि त्याची मधुरवाणी ऐकून संतुष्ट झालेल्या युधिष्ठिराचं मुखकमल प्रफुल्लित झालं. त्याने आपल्या भावांना यज्ञापूर्वीचा दिग्विजय करण्यासाठी चौघांना 4ही दिशेला पिटाळलं. सहदेव दक्षिण दिशेला, नकुल पश्चिमेला, अर्जुन उत्तरेला आणि भीमसेन पूर्व दिशांना गेले. या चौघांनी आपल्या सामर्थ्याने त्या त्या दिशांना असणाऱ्या सर्व राजांचा पराभव करून त्यांना जिंकून घेतले. त्यांच्याकडील सर्व द्रव्य आणि इतर यज्ञाला लागू असणारी सामुग्री या वीरांनी आपल्या सामर्थ्याने जिंकून आणली. 4ही दिशांनी भरभरून धन दौलत आणि इतर सर्व राजांचे जिंकून आणलेले मुकुट यासह हे 4घे भाऊ दिग्विजय करून परतले. इतकं सारं होऊन सुद्धा अजून जरासंध जिवंत आहे हे ऐकून
धर्मराजाला काळजी वाटू लागली आणि यज्ञामध्ये त्याने काही विघ्न आणू नये आणि त्याने कोणत्या प्रकारचा प्रतिकार करू नये त्यामुळे आपण नेमकं काय करावं याचा सल्ला घेण्यासाठी युधिष्ठिर श्रीकृष्णांबरोबर चर्चा करू लागला. त्यावेळेला श्रीकृष्णांनी उद्धवाने सांगितलेला उपाय त्याला सांगितला. श्रीकृष्ण म्हणाले, जरासंधाला युद्धामध्ये पराभूत करणं तसं अवघडच आहे, कारण तो अत्यंत बलवान सामर्थ्यवान आहे. 10,000 हत्तींचं बळ त्याच्यामध्ये आहे आणि युद्धामध्ये तो पराभूत होणार नाही. तर उद्धवाने जो मला उपाय सांगितलेला आहे की त्याच्याबरोबर द्वंद्व युद्ध करावं, मल्लयुद्ध करावं आणि त्याला मारावं. भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाले, भीमसेन, अर्जुन आणि मी स्वतः आम्ही तिघेही ब्राह्मणाचा वेश घेऊन गिरिव्रजाला जाऊ, कारण जरासंध सध्या तेथेच राहत आहे. तो ब्राह्मणांचा भक्त आहे आणि गृहस्थाश्रमाचा धर्माचं पालन करणार आहे. आम्ही तिथे जाऊ आणि द्वंद्व युद्धाची याचना करू, म्हणजे मग आपल्याला जरासंधाला मारणं शक्य होईल. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला सारं सांगितलं. भीम आणि अर्जुन यांना बरोबर घेऊन तिघांनीही ब्राह्मण वेश परिधान करून जरासंधाकडे गेले. हे राजन, आपलं कल्याण असो. आम्ही तिघेही अतिथी म्हणून आलो आहोत, फार लांबून आलो आहोत, म्हणून आम्ही जे मागू ते आम्हाला द्यावे, अशी या तिघांनी जरासंधाची प्रार्थना केली. जरासंधाने हे निश्चितपणे ब्राह्मण नाही आहेत, हे क्षत्रियच आहेत, हे त्यांच्या एकंदरीत चालण्याच्या ढंगावरून, त्यांच्या भरधार छातीवरून, त्यांचे बलदंड बाहू पाहून आणि त्यांच्या हातावर धनुष्याचे पडलेले घट्टे पाहून हे नक्कीच क्षत्रिय आहेत. परंतु यांना कुठे बरे पाहिले असं तो स्वतःलाच आठवू लागला. परंतु ब्राह्मणांचा वेश घेऊन आलेले असल्यामुळे हे जे काही याचना करतील ते मी देईन. अगदी माझे शरीर सुद्धा त्यांनी मागितलं तरी मी देईन. भगवंतांनी ब्राह्मणाचा वेश धारण करून माझ्या पित्याचं सारं ऐश्वर्य त्यांनी हिरावून घेतलं, तरी सुद्धा त्यांची कीर्ती सगळ्या जगामध्ये पवित्र आहे.
भगवंतानी राजा बलीकडून त्याचं सारं सर्वस्व एका ब्राह्मणाचं रूप धारण करूनच हरण केलं. शुक्राचार्यांनी अडवून सुद्धा दैत्यराज बलीने ब्राह्मण वेशामध्ये आलेल्या त्या भगवंताला सारं दान दिलंच ना. अशा प्रकारचा विचार जरासंधाने करून तो त्या ब्राह्मणांना म्हणाला, आपणास काय हवं ते मागा, मी माझं मस्तक सुद्धा तुम्हाला द्यायला तयार आहे. यावर श्रीकृष्ण त्याला उद्देशून म्हणाले, हे राजा, आम्हाला अन्न नको, आम्हाला तुझं काहीही नको. आम्ही तुझ्याकडे युद्धासाठी मागणी करण्यासाठी आलो आहोत. तू आम्हाला द्वंद्व युद्ध करण्याची भिक्षा दे. हे ऐकताच जरासंध अत्यंत खो खो करून हसू लागला. आणि मग तो चिडून म्हणाला, अरे मूर्खांनो, तुम्हाला युद्धाची इतकी जर खुमखुमीच असेल आणि माझ्याबरोबर युद्धच करायचं असेल तर मी एका पायावर तयार आहे. यावर भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणाले, आम्ही कोण आहोत हे ओळखलंस का तू? हा पांडवांमधला भीमसेन आहे. हा त्याचा भाऊ अर्जुन आहे. आणि मी या दोघांचा मामे भाऊ गोपाल कृष्ण आहे. यावर जरासंध काय म्हणाला, अरे भित्र्या कृष्णा, तू काय माझ्या समोर उभा राहणार? युद्धामध्ये माझ्या भीतीने तू मथुरा नगरी सोडून एका समुद्राच्या तळाशी जाऊन लपून बसलास आणि समुद्रामध्ये द्वारका नगरी वसवलीस. त्यामुळे असल्या पळपुट्या माणसांबरोबर मी युद्ध करू इच्छित नाही. हा अर्जुन माझ्यापेक्षा वयाने खूप लहान असल्यामुळे त्याला मी माझ्या बरोबरीचा, माझ्या योग्यतेचा मानत नाही. म्हणून मी याच्याबरोबर सुद्धा लढणार नाही. पण हा भीमसेन मात्र माझ्यासारखा बलवान आहे आणि म्हणून मी याच्याबरोबर अवश्य युद्ध करीन. असं म्हणून जरासंधाने 2 मोठ्या गदा मागवल्या. एक आपण स्वतः घेतली आणि दुसरी गदा भीमाला दिली. आणि दोघेही द्वंद्व युद्ध करण्यासाठी, मल्ल युद्ध करण्यासाठी नगराबाहेर असणाऱ्या भल्या मोठ्या आखाड्यामध्ये उतरले. आपापल्या गदा घेऊन एकमेकांवर प्रहार करू लागले. जणू काही 2 मस्तवाल हत्ती एकमेकांशी झुंज देत आहेत असं ते दृश्य होतं. दोघांनी एकमेकांच्या गदांचा चक्काचूर करून टाकला. एकमेकांवर गदा आपटून 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 त्या गदांचा चक्काचूर झाला. म्हणून गदा टाकून देऊन हातानेच एकमेकांवर ठोसे लगावू लागले.
दोघांचंही बळ, दोघांचंही सामर्थ्य आणि दोघांचंही कौशल्य सारखंच होतं. त्यामुळे कोणीच कोणाला आवरत नव्हतं. 27 दिवसपर्यंत त्यांच्यामध्ये हे द्वंद्व सुरू होतं. दिवसा ते एकमेकांशी युद्ध करत आणि संध्याकाळी अगदी जिवलग मित्रांप्रमाणे एकमेकांशी राहत. अशा प्रकारे 27 दिवस युद्ध संपल्यानंतर भीम एके दिवशी भगवान श्रीकृष्णांना म्हणाला, या जरासंधाला मारणं माझ्याच्याने काही आता शक्य होणार नाही. यावर श्रीकृष्णाने त्याला खून करून सांगितलं. आपल्या हातामध्ये एक काठी घेतली आणि ती उभी चिरली आणि दोन्ही बाजूला 2 तुकडे फेकले. हा उपाय भीमाने केला. त्याने जरासंधाला दोन्ही पायांच्या मधोमध असा काही फाडून दोन्ही बाजूला फेकला. त्यामुळे जरासंध गतप्राण झाला. जरासंधाच्या मृत्यूमुळे यज्ञामधला एक मोठा अडथळा दूर झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय.